कांदा निर्यात बंदीचा निर्णय अखेर मागे, शेतकऱ्यांना केंद्र सरकारकडून दिलासा। लोकसभा निवडणुका तोंडावर असताना आणि दिल्लीच्या सीमांवर किमान आधारभूत किमतीच्या मागणीसाठी शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू असताना केंद्र सरकारने शेतकऱ्यांना दिलासा देणारा निर्णय घेतलाय। कांद्याच्या निर्यातीवर घातलेली बंदी केंद्र सरकारने आज उठवली आहे। 3 महिन्यांपूर्वी केंद्र सरकारने तडकाफडकी कांदा निर्यात बंदीचा निर्णय घेतला होता। आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली मंत्री समितीने कांद्यावरील निर्यात बंदी उठवताना निर्यातीला हिरवा कंदील दिलाय। कांद्याच्या वाढत्या किमतींना आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने 8 डिसेंबरला कांदा निर्यात बंदी लागू केली होती। हा निर्णय 31 मार्च 2024 पर्यंत लागू राहणार होता। मात्र मुदत संपण्याआधीच हा निर्णय मागे घेण्यात आलाय। देशातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना त्यामुळे मोठा दिलासा मिळण्याची शक्यता वर्तवली जाते। एकीकडे कांदा निर्यातीला परवानगी देण्यात आली असून निर्यातीवर मर्यादाही ठेवण्यात आली आहे। सध्या 3 लाख मेट्रिक टन कांदा निर्यात करण्यासाठी सरकारकडून परवानगी देण्यात आली आहे। गुजरात आणि महाराष्ट्र सद्यस्थितीत कांद्याचा खूप मोठ्या प्रमाणात साठा असल्याचं समजतंय। तो लक्षात घेऊन केंद्र सरकारने कांदा निर्यातीला परवानगी दिली आहे। केंद्रीय मंत्री मनसुख मांडविया यांनी केंद्रीय गृहमंत्र्यांना देशातील कांद्याचे उत्पादन आणि साठ्याविषयी माहिती दिली आणि दोघांच्या चर्चेअंती कांदा निर्यात बंदी हटवण्याचा निर्णय घेण्यात आला। देशात कांद्यासह इतर भाजीपाल्यांचे देखील चांगलेच उत्पादन झाले आणि किमतीही घसरल्या आहेत। गुजरातसह महाराष्ट्रात कांद्याचा मुबलक साठा आहे, त्यामुळे केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यात बंदी हटवली आहे। जगभरात भारत हा कांदा पिकाच्या मोठ्या निर्यातदारांपैकी एक देश आहे। देशातील ग्राहकांना स्वस्तात कांदा मिळावा म्हणून केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदीचा निर्णय घेतला होता। कांद्यावर 40% निर्यात शुल्क आकारण्याचाही निर्णय घेण्यात आला होता। बफर स्टॉकमधून 25 रुपये किलोने कांदा विक्री करण्याचा निर्णय सरकारने घेतला होता। निर्यात बंदी घातल्यामुळे महाराष्ट्रासह अनेक राज्यात कांद्यांच्या किमती घसरल्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटल्या होत्या। कांदा निर्यात बंदीचा निर्णय मागे घेतल्यापासून महाराष्ट्रातील कांदा बाजारपेठेच्या कांद्याच्या किमतीत मोठी घसरण सुरू झाली आहे। सध्या महाराष्ट्रातील बाजार समिती यांच्या आवारांमध्ये लाल कांद्यांची मोठ्या प्रमाणात आवक सुरू झाली असून उन्हाळी कांद्यांची देखील आवक सुरू झाली आहे। आवक वाढती असल्याने कांद्यांच्या दरातील घसरण अजूनही सुरूच आहे। मात्र घाऊक बाजारात कांद्यांची आवक वाढल्याने कांदा स्वस्त झालाय। कांदा दर आवाक्यात आल्याने कांद्यावरील निर्यात बंदी मागे घेण्याचा निर्णय सरकारकडून घेण्यात आला असल्याचं म्हटलं जात आहे। ब्युरो रिपोर्ट, सप्रेम मराठी।